राजेशाही ट्रेडिंगच्या ऑप्शन चेन लर्निंग सीरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या सीरीज मध्ये चार्ट ऑफ ॲक्युरसी 1.0 चा अभ्यास करतोय आणि या सीरीज मध्ये चार्ट ऑफ ॲक्युरसी 0.1 मधील जे एकूण 9 सिनेरिओज आहेत त्यापैकी आपण 8 सिनेरिओचा अभ्यास एकदम डिटेल मध्ये केलेला आहे। तुम्ही तो व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते व्हिडिओ पहा आणि जर काही शंका असतील अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला विचारा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन। आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून स्टॉक मार्केट प्रॉपरली कशा पद्धतीने शिकायला पाहिजे याची त्यांना माहिती भेटेल। चला तर मग आता फारसा वेळ न घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। चार्ट ऑफ ॲक्युरसी 0.1 मधील 9 नंबरचा सिनेरिओ आपल्याला काय सांगतो? सपोर्ट WTT या ठिकाणी दिसते ॲरो दाखवलाय। सपोर्ट WTT म्हणजे टॉप साइडला जाण्याचा प्रयत्न करतोय। रेजिस्टन्स WTB म्हणजे रेजिस्टन्स बॉटम साइडला येण्याचा प्रयत्न करतोय। अशा सिच्युएशन मध्ये आपण कॉलचेही ट्रेड घेऊ शकत नाही आणि अशा सिच्युएशन मध्ये आपण पुढचेही ट्रेड घेऊ शकत नाही। चार्ट ऑफ ॲक्युरसी 1.0 मधील 9 नंबरचा हा जो सिनेरिओ आहे तो आपल्याला सांगतोय की बेरिश ट्रेड घेणं सुद्धा रिस्की आहे आणि बुलिश ट्रेड घेणं सुद्धा रिस्की आहे, म्हणून आपण ट्रेड घेणं अवॉइड केलं पाहिजे, म्हणून आपण ट्रेड घेणं टाळलं पाहिजे। ऑप्शन चेन मध्ये हा सिनेरिओ कसा दिसतो ते आपण आता ऑप्शन चेन ओपन करून पाहणार आहोत। आता इथे ॲस्ट्रेलची ऑप्शन चेन आपण ओपन केलेली आहे। या ॲस्ट्रेलच्या ऑप्शन चेन मध्ये पहिल्यांदा आपण जेव्हा नजर टाकतो स्पॉट प्राइसवर, हा जो स्टॉक आहे तो स्टॉक 2100 वर ट्रेड करतोय। याचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स जो आहे, ॲस्ट्रेलचा सपोर्ट हा 2000 या स्ट्राइक प्राइसवर आहे, सपोर्ट ओआय आणि व्हॉल्यूमचा आहे आणि याचा जे रेजिस्टन्स आहे ओआय आणि व्हॉल्यूमचा आहे ते 2200 या स्ट्राइक प्राइसवर। रेजिस्टन्स टॉप कडून बॉटमला जाण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे रेजिस्टन्स WTB आहे आणि सपोर्ट बॉटम कडून टॉपला येण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे याचा अर्थ काय? हा सपोर्ट कुठं आहे? 2000 वर। 2000 कडून हा सपोर्ट 2100 वर येण्याचा प्रयत्न करतोय आणि रेजिस्टन्स 2200 वर आहे, ते रेजिस्टन्स 2200 वरून 2100 वर जाण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणजे सेलिंग प्रेशरही तितकंच आहे आणि बाईंग प्रेशरही तितकंच आहे। अशा सिच्युएशन मध्ये आपण कॉलचेही ट्रेड घेणं टाळलं पाहिजे, पुढचेही ट्रेड घेणं आपण टाळलं पाहिजे। या कंडिशन मध्ये आपण बेरिश ट्रेड घेणं टाळलं पाहिजे, बुलिश ट्रेड घेणं टाळलं पाहिजे, कारण चार्ट ऑफ ॲक्युरसी 1.0 मधील 9 नंबरचा सिनेरिओ आपल्याला सांगतो की सपोर्ट जेव्हा WTT असतो आणि रेजिस्टन्स जेव्हा WTB असतं, हे दोन्ही कंडिशन जेव्हा एकत्रित होतात तेव्हा आपण ट्रेड घेणं टाळलं पाहिजे। तर अशा पद्धतीनं चार्ट ऑफ ॲक्युरसी 1.0 मधील एकूण जे 9 सिनेरिओज आहेत त्याचा आपण डिटेलमध्ये विस्तृतपणे इथं अभ्यास केलेला आहे। आशा करतो की तुम्हाला चार्ट ऑफ ॲक्युरसी 1.0 मधील सर्व सिनेरिओ चांगल्या पद्धतीने समजले असतील। तरीही तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा, मी त्यावर स्वतंत्रपणे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। आणि आपली ऑप्शन चेन लर्निंग सिरीज हे आयुष्यभर अशाच पद्धतीनं चालत राहणार आहे। तुम्हाला दररोज इथं नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे, तुम्हाला दररोज काहीतरी वेगळं इथे शिकायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून स्टॉक मार्केट कोणत्या पद्धतीनं प्रॉपरली शिकलं पाहिजे, असली स्टॉक मार्केट म्हणजे काय असतं याची प्रॉपर माहिती त्यांना भेटेल। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद, बाय बाय।